तंटमुक्तीचे अध्यक्ष प्रभाकर अण्णा, गावचे सरपंच नाना भाऊ, डायरेक्टर डोंगरे पाटील आहेत, आपले ठाणगे भाऊसाहेब उपसरपंच आहे, शाळेचे सगळेच उपस्थित आहेत, ग्रामविकास अधिकारी कारले मॅडम आहेत. आज अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळे आपल्या गावात बी अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं. अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं. अनेक लोकांना काहींचे घरं पडले. आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून माननीय नामदार साहेबांच्या यंत्रणेच्या माध्यमातून आपण त्याचा ग्रामपंचायतने असेल आपण सर्व कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केला. परंतु शासन स्तरावर जवळजवळ आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचं काम माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी केलं. माननीय नामदार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांनी केलं. आदरणीय खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला उपलब्ध झाला. कारण लोक अडचणीत असताना दिवाळीच्या आधी तो निधी प्रत्येकाच्या बऱ्याचशा काही लोकांच्या खात्यावर वर्ग होणं बाकी आहे, परंतु जास्तीत जास्त लोकांच्या खात्यावर ते पैसे आदरणीय नामदार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेले आहेत. मी आपल्या तिसगाव ग्रामपंचायतच्या वतीने आपल्या गावातील सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते इथं आहेत, सगळे पदाधिकारी इथं आहेत आणि आपल्या गावाच्या वतीने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं व शालिनीताई विखे पाटील व सुजयदादा विखे पाटील यांचं या निमित्ताने मी गावाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो आणि अभिनंदनाचा ठराव आखून ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी घेतो आणि तो ठराव सगळ्या गावाच्या वतीने आपण घेतलेला आहे. कारण आपलं कर्तव्य आहे. आज प्रत्येक ठिकाणी विकास कामं चालू आहे. विकासाच्या बाजूने विकास प्रत्येक गोष्ट साहेबांची यंत्रणा काम करते, ग्रामपंचायत त्या पद्धतीने काम करत असती. त्यामुळे ठराव घेणं हे आपलं कर्तव्य आहे आणि असा तो ठराव सर्व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतच्या वतीने आपण दादा इथं आपले सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहे असा ठराव मी घेतो. सगळ्यांनी टाळ्या वाजवायचा.